नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत असं चमचमीत भरलेलं कारलं. कारलं पाहून नाक मुरडणारे सुद्धा अगदी आवडीने हे कारलं खातील, इतकी चमचमीत आणि टेस्टी ही भाजी होते. चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया. भरलेलं कारलं. इथे मी पाव किलो कारली घेतलेत. कारली स्वच्छ धुवून घेतलेत. शक्यतो अशी जी छोट्या आकाराची कारली मिळतात ती इथे तुम्ही घ्या. आता आपण हे आधी कट करून घेऊया. तर आधी याचे देठ असे कट करूया. यानंतर याची जी वरची स्किन असते ती काढून घ्यायची, जे आपण भाजी बनवताना स्टफिंगमध्ये वापरणार आहोत. तर अशी सगळी कारली पहा मी तयार करून घेतले. सगळ्याची स्किन अशी काढून घेतली. तर ही वरची जी साल काढून घेतली त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि बाजूला ठेवून देणार आहोत, म्हणजे त्याचासुद्धा कडवटपणा कमी होईल. तर इथे मी यामध्ये साधारण पाव चमचा इतकं मीठ घातलं आहे. मिक्स करूया आणि ही साल जी आहे कारल्याची ती बाजूला ठेवून देऊया. यानंतर इथे कारलं मी घेतलं आहे. याला असा एक चीर द्यायची उभी आणि याच्यातल्या सगळ्या बिया काढून घ्यायच्या आहेत. तर या सगळ्या कारल्यांमधल्या बिया मी काढून घेतल्यात, म्हणजे यामध्ये आता आपल्याला स्टफिंग भरता येईल. ही कारली आता आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये साधारण 1 ग्लास पाणी गरम करत ठेवलं आहे. यामध्ये पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि चिमूटभर हळद घालायची आहे. आता यामध्ये ही कारली सोडायची आहेत. ही कारली आता आपल्याला 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहेत. पूर्ण शिजवायची नाही आहेत. ही साधारण 50% इतकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. थोडीशी सॉफ्ट करून घ्यायची आहेत आणि मग उरलेली कारली आपली भाजीमध्ये शिजतील. इथे मी कारली 5 मिनटं अशी उकळून घेतलेत. गॅस बंद करायचा आहे आणि ही आता आपण चाळणीमध्ये काढून ठेवूया, म्हणजे त्याच्यातलं पाणी निघून जाईल. पाहू शकता थोडीशी सॉफ्ट झालेत. आता आपण मसाला भाजून घेऊया. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 मोठा चमचा इतके शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे थोडेसे भाजल्यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे इतकं किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे. 1 चमचा धने घातलेत. अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. हे सगळं आता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. खोबऱ्याचा किंचित रंग बदलेपर्यंत हे मी भाजून घेतलं. आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. तीळ घातल्यानंतर फक्त अगदी 1 मिनिट मी हे असं परतून घेतलं आणि लगेचच गॅस बंद केला. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि वाटून घेऊया. तर इथे पहा हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि वाटून घेतलं. इथे आता त्याच कढईमध्ये पुन्हा मी 1 चमचा तेल घातलं आहे. यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या किसून घातल्यात. लसूण परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला. कांदा आता ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. कांदा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये जी आपण कारल्याची साल मीठ लावून ठेवली होती ती मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतली, ती घालायची आहे आणि कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे, म्हणजे त्याचासुद्धा कच्चापणा कमी होईल. तर ही कारल्याची साल अशी परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत. तर इथे आता मी अर्धा चमचा लाल तिखट घालते. रेग्युलर जे घरी आपण वापरतो ती लाल तिखट घातलं आहे. त्यानंतर रंग छान यावा यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते आहे. चिमूटभर हळद घालायची आहे आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे. हे मसाले आता परतून घेऊया कांद्याबरोबर. 2 ते 3 मिनटं हे मसाले परतून घ्यायचे. तुम्हाला असं वाटत असेल की हे मसाले खाली लागत आहेत तर यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता. इथे मी 1 चमचा इथे पाणी घालते आणि पुन्हा परतून घेते. मसाले असे छान परतल्यानंतर यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते घालायचं आहे.
आणि हे सुद्धा मसाल्यांबरोबर परतून घ्यायचे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं, परतून घेतलं. तर हे आपलं स्टफिंग जे आहे ते तयार आहे. गॅस बंद केला आहे मी आता. आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे. हे आपलं जे स्टफिंग आहे ते तयार आहे. आणि ही कारली पहा मी अशी चाळणीमध्ये ठेवली होती, त्याच्यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे. तर आता यामध्ये आपण हे थोडा जो मसाला आपण तयार करून घेतला आहे तो भरायचा आहे. तर असा सगळ्या कारल्यांमध्ये इथे मी मसाला भरून घेतला आहे. आणि उरलेला जो हा मसाला आहे तो आपण भाजी बनवताना वरून घालणार आहोत. तर इथे पुन्हा कढईमध्ये मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये कारली सोडायची आहेत. आणि मंद फ्लेम करून आता ही कारली आपल्याला 1-2 मिनटानंतर त्याची बाजू उलटून रंग बदलूपर्यंत अशी परतून घ्यायची तेलावरती. यावरती थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे. कोथिंबीरीमुळे चव खूप मस्त येते. तर पहा 1 मिनटानंतर मी असं उलटून घेते, त्याची बाजू बदलून घेते, म्हणजे सगळ्या बाजूने त्याचा रंग बदलेल. अशी तेलावर कारली परतल्यामुळे चवसुद्धा छान लागते. तर अशी पहा सगळीकडून मी कारली छान रंग बदलेपर्यंत परतून झाली आहेत. आता यामध्ये जो उरलेला आपला मसाला आहे तो घालायचा आहे. सगळा मसाला इथे मी घातला आहे. आपण जे वाटण आणि मसाला तयार करून घेतला त्याची चव खूपच मस्त लागते. आता यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. कारली आपण आधी शिजवून घेतली आहेत. आधी आपण 50%च कारली शिजवली होती, तर अजूनही थोडीशी ही सॉफ्ट व्हायला हवीत, म्हणून इथे पाणी घालायचं आहे. तर साधारण 1 मोठी वाटी इतकं मी पाणी घातलं. झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती कारली आपल्याला शिजवून घ्यायची आहेत. तर इथे पहा 3 ते 4 मिनटं झाले आहेत. याच्यात अजूनही पाणी आहे. यामध्ये मी इथे पाव चमचा आमचूर पावडर घालते आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चिंचेचा कोळ थोडासा घालू शकता. याबरोबरच इथे मी थोडंसं मीठ घालते. आपण आधीसुद्धा मीठ घातलं आहे, त्यामुळे तुम्ही टेस्ट करून इथे मीठ घाला. तुम्हाला जर भाताबरोबर हे सर्व करायचं असेल तर तुम्ही गॅस बंद करून एवढं पातळ हे ठेवू शकता. मी हे आणखी घट्ट करणार आहे, तर मी याच्यावरती आणखी साधारण 1 मिनटं झाकण ठेवते आणि हे आणखी ड्राय करून घेते. तर पहा 1 ते 1.5 मिनटानंतर हे मस्त असं आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. किती मस्त तर्री आली आहे तुम्ही पाहू शकता. रंगसुद्धा खूप छान आला आहे. तर पोळीबरोबर भाकरीबरोबर ही भाजी तुम्ही सर्व करू शकता. चवीला मस्त लागते. कारलं न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. इतकी छान ही कारल्याची भाजी होते आणि अजिबात कडू लागत नाही. यावरती मी कोथिंबीर घातली आहे. तर अगदी चमचमीत अशी ही भरलेली कारली तयार आहेत. नक्की करून पहा. तर आजची ही भरलेली कारली तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीजसह. तोपर्यंत धन्यवाद.